आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा तिसरा गुरुवार. तर मी म्हटलं चला आज माझी पूजा मी तुमच्याकडे शेअर करते. मी कशी केली पूजा करताना इतकं शांत वाटत होतं, इतकं एकाग्रता झाली होती पूजा करताना की मी सांगू शकत नाही. म्हणजे मला खूप आनंद मिळत होता. म्हणजे एवढं शांती भेटत होती पूजा करताना. एक तांब्या घेतला, त्याच्यामध्ये पाणी भरलं, त्यात नाणी टाकली, 2 सुपारी टाकली, अक्षता टाकल्या, फूल टाकलं आणि त्याला त्याच्यावरती आता मी 5 आंब्याची पाने लावून घेतली व्यवस्थित त्याच्यामध्ये. सकाळी मी कधी जाते पण मी आज सकाळी खाली गेले होते आणि खालून जाऊन आंब्याची पानं आणली आणि ही नेहमीप्रमाणे आज विसरले होते. मी जाऊन घेऊन आले आज सकाळी. खूप थंडी होते पण म्हटलं आज नाही जाऊया. मी जाऊन गेले खालती आणि नारळ व्यवस्थित स्नान घातलं, नारळ घेऊन घेतलं व्यवस्थित आणि त्याला हळद आणि कुंकू व्हायला. नारळ पूजा झाल्यानंतर मी नारळ पुन्हा मी त्या पंचफळामध्ये पुन्हा मी ठेवून देते पाण्यामध्ये, कारण नंतर नारळ तडकतो म्हणून ठेवते पुन्हा. असं केलं तर मस्तपैकी त्यामध्ये तो ॲडजस्ट केला मी पण मस्तपैकी. आणि ही साडी पण मिसळली बघा. ही साडीसुद्धा मीच शिवली आहे. यावेळी मी चांगल्या साड्या शिवल्या आणि बरंचसं मी 40-45 मी साडी चांगल्या विकल्या. या तिथे शिवून विकल्या मस्त की चांगला रिस्पॉन्स मिळाला मला यूट्यूबवरनं. छानपैकी झालं. त्याच्यातली माझ्याकडे मी ठेवून दिली तर ती साडी मस्त नेसवली तिला देवीला. किती छान वाटते. आणि आज ते चौरंगाचा आसनसुद्धा मी काल रात्री शिवलं, जागून घातली आणि सकाळी म्हटलं मला स्वामींना म्हटलं मला आज कमळाच्या आसनातच असायचं. मग सकाळी म्हटलं आज शिवून घेतलं कमळाचं आसन. थोडी होता जरा पूजेला उशीर झाला तर मला एकटीन करायला जमलं नाही म्हटलं. तर म्हटलं आज पूजा करता म्हटलं तुमच्यावर शेअर करूया. आता वेगळी सगळ्या जमलं नाही आता कालपासून. आणि हे जे आहे ते हँडमेड ज्वेलरी आहे ती नुसता बनवलेली आहे मंगळसूत्र आणि चंद्राचा हार केलेला आहे. चंद्रपूरचा हार पण आहे तो पण केलेला स्वतःच केलेला आहे. म्हटलं आज आपण शेअर करूया व्यवस्थित मस्त की. आणि इतकं छान वाटत होतं मला देवीला न सगळ्यांना की खरं मी म्हणतो की आपण पण एवढं नटतो. तर मी म्हटलं नाही मला देवीला पण नटवायचं. तुम्ही ह्या वर्षी मी खूप हे केलं आणि तिला असं कडलं पण घातली, तिला पाणी घातली, मेहंदी घातली असं. आणि असं की तिला आता कलर ठेवते त्यावरती छान. आणि मला असं वाटत होतं की असं की मिक्स असतं जसं आपण म्हणतो चला देवीलाही खूप आवड आहे सजायचं, आपण सुस्त आवडून म्हटलं देवीला मला सजवायचं घेऊन सजवलं व्यवस्थित. आणि घरात ते व्यवस्थित मांडून ठेवलं. त्याच्यावरती तांदूळ हे ठेवून त्याच्यावर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तेव्हा कमेंटमध्ये सांगा तुम्हाला देवीची साडी, देवीचा स्वीकार आवडला का, म्हणजे कसं वाटतं तुम्हाला सांगा कमेंटमध्ये कमेंट करून असं. तर नंतर मग मी तिथे नोकरीचं मी यावेळेला मी तेच रंगोली मॅटची मी आपण होते समय खाली. तर यावेळेला मी नोकरीचं बनवलं होतं हे असं. ते मी ठेवलं आहे आणि त्याच्यावरती मी बीज घेऊन त्याच्यात अगोदर घातलं आणि त्याच्यानंतर मी समय ठेवली आहे छोटीशी आणि ती समय त्याच्यावरती मी ठेवली. रोज मी रंगोळी मॅटचं लावते ना तिथं असं. म्हटलं आज हे करूया प्रोजेक्ट करूया म्हटलं. आणि आज सकाळी मी हे कमळाचं सगळं म्हटलं मला आज म्हटलं आज कमळाचं आसन मला असं पूजा कसं करायची त्यांना म्हटलं. तर ते केलं आणि छोटंसं मी तिथे कसं मी हे केलं नोकरीचं मी छोटंसं आसन केलं ते आसन तयार केलं. आणि आता मी हे स्वामींना म्हटलं माझ्या देवारातलं पूजा झाली सकाळी मग ते पूजा तिकडनं मी आणून त्यांना इथे त्यांचं आसन मी त्याच्यामध्ये ठेवलं आणि चांदीची हे पण त्याच्यामध्ये ठेवली. त्याच्यासाठी मी लोकेशचं आसन तयार केलं त्याच्यासाठी. आणि नंतर बाजूला गणपती पान ठेवून
तर ते गणपतीची पूजा मांडते त्याच्या विसर्जन स्थापना केली की त्याची पूजा मांडली का म्हणजे मिळत कारण आपण ज्या हाताने स्वतःच्या वस्तू बनवतो आणि त्याच्यासाठी शृंगार करायचा देवळा इतकं छान वाटत होतं मला खूप म्हणजे मन प्रसन्न होतं आणि मी एअरफोन होते त्याच्याकडे इतकी शांतता होती आवाजही कसला होतं मी अगदी त्याच्यामध्ये रममान झालेली की मला खूप आनंद म्हणजे शब्दात कसं बघत की मला खूप आनंद होत होता मस्तपैकी होतं आणि मग तोंडीला वगैरे लावला लक्ष्मीला चंदन लावलं हळद कुंकू लावलं असे स्वामींना पण लावलं पूजा केलं पूजा करायला हळद कुंकू लावलं अगरबत्तीच्या यायला हळद कुंकू लावलं इथे फोटोला हळद कुंकू लावलं फक्त मला तिथं फक्त जे अष्टक आहे एक म्हणणं नंतर त्याच्यावर मला हे करायचं याच्यासाठी मला फ्रेम करायचं त्याचं फ्रेम करून घेणार आहे मला फ्रेम करून घेणार आहे असं काही करून पूजा केलं आहे आणि आता मी तेव्हा स्वामींना मी हे दोन ड्रेस शिवलेले आहेत लोकजीने सुद्धा शिवलेले आहेत तर स्वामीने शिवलेले आहे म्हणजे देवाऱ्यामध्ये वेगळ्या श्रीकृष्ण आहेत त्यांना सुद्धा शिवलेलं आहे ते असं तयार केलेलं आहे आणि आता थंडी आहे खूप तर मी म्हटलं चला आपल्याबरोबर त्यांना सुद्धा आपण करूया मी बरेचसेच यूट्यूब बघितलं होते पण छान छान मी म्हटलं चला आपण एक कला येते पण म्हटलं आपण पण का नको बनवूया म्हटलं चला म्हणून मी पण ते बनवलं होतं ते मी जेवढं शिवायचे म्हटलं चला मी पूजा शेअर करते म्हणून ते केलं त्याच्यानं फुलं वाहिली म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो त्या आपल्या अंगात त्या कला असतील तर त्या तुम्ही केल्यानंतर खरंच त्या करून तुम्ही आपलं केला तर म्हणजे वेगवेगळा आनंद भेटतो तर मी खूप मला खूप आनंद भेटत होता आणि काल काय झालं काल मी देवात केलेलं सोन्याच्या मला पण असं वाटलं की म्हणजे कपडे मी माझं ते नाही बनवायचं की मी त्या पुन्हा कपडे घेणार मस्त तर 5 फ्लोअरचे दिले तिथं तिथे हात लागल्यामुळे ते पट घालते म्हणजे तुम्ही कापूस घेतला आणि कापसाचं मी तिथे वस्त्र केलं त्यांना ते गणपती मांडवाचं गणपतीला वस्त्र केलं हळदीमध्ये कुंकवाचं हे लावून घेतलं त्याला वस्त्र आणि मग ते गणपतीला हातात केलं जरा शांतता असेल ना इतकं दुसरं इतकं छान वाटतं कसं वाटतं ते विचारू नका भरपूर छान वाटतं नंतर मग देवीसाठी मी एक कापडाचं वस्त्र तयार केलं त्याची व्हिडिओ बनवली उद्या मस्त का जे मी आसन तयार केलं आहे लोटसचं कसं मी उद्या मी यूट्यूबवरती त्याचं मी व्हिडिओ शेअर करेन तर तुम्हाला आवडतं तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करा वेगळं मी हे असं वस्त्र घातलं नंतर मी तिथे ठेवलेलं पण त्यानंतर मी थोडंसं चेंज केलं मी म्हटलं जरा ते वस्त्र मध्ये जातं मी मला ते जरा ते वरती लावलं आज मी देवीला तो मोत्याचा हार घातला नव्हता आज मी घेतला हार घातला तर मला जरा गळ्याला मोकळा वाटत होता पण म्हटलं ते पुन्हा आता नीट घातलं पुन्हा ते पिण्यावर विस्कटेल म्हणून ते घेऊन तर मी आज हे घेतलेलं कर्णफुलं घातलेली आपण मोत्याची मी बनवली होती तर माझा चंद्रकोरचा सेटच झाला असेल मस्त कर्णफुलं आणि गळ्यामध्ये चंद्राचा हार असं छान सेट जमून आला होता मस्तपैकी छान वाटतं ते सुंदर बघायला
आणि आज मला पूजा मांडायची त्यामुळे मी काल रात्री जागून मी ते आसन बनवलं. म्हटलं की मला उद्या गुरुवारी व्हिडिओ म्हटलं मला आसन तयारच करायचं म्हटलं. तर मी बघितलं होतं यूट्यूबवरती. तर मी खूप मुलं होतं मला वेळच भेटत नव्हता. वेळ ऑर्डर होतं थोडा वेळ भेटत होता. म्हटलं आज म्हटलं हेच मला लावायचं ते केलं. पूजेसाठी मांडले कागदपत्रे वगैरे टाकली दूध टाकलेलं. मीच कॅमेरा ठेवून दिला होता. नंतर त्याने पिझ्झाच कळलं होतं कॅमेरा ठेवून दिलेला होता. पण नंतर मग पण थोडं लक्षात आलं की कॅमेरा टाकल्यानंतर सेट केला कॅमेरा व्यवस्थित पिझ्झा झाल्यानंतर कॅमेरा पिझ्झा मी करून घेतलं व्यवस्थित. नंतर मग देवाला साखरपुडा आणि कळण्याचा नैवेद्य दाखवला. दूध आणि साखरचा नैवेद्य दाखवला आणि पाणी ठेवलं समोरसाठी वगैरे साखरचा नैवेद्य तुम्ही ठेवलं. मला माझी पूजा कशी वाटली तर म्हटलं. आणि मी हे काल परवा हे मी असं हेला पण आंघोळी बनवली होती. मॅटची आंघोळी बनवली होती घरी करून नाही करायला. पण असं काही मला असं करून नाही वाटलं. मला तुम्हाला शेअर करायची वाटली तुम्ही शेअर केलं ह्या व्हिडिओ. तर तुम्ही कशी तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा. कमेंटमध्ये मला सांगा तुम्हाला माझी पूजा कशी वाटली. लोकांना वाटला तुम्ही ड्रेसची लावताना तुमच्या थंडी खूपच पडली तर तुम्हाला आवडला का. साडी कशी आवडली तुम्हीची साडी शिवलेली मला खूप आवडलं. म्हणजे दरवर्षी मी विकत साडी नसते पण ह्या वर्षी म्हटलं मी साडी तयार पण करते आणि विकली करते साडी. मला आवडली असेल तर लाईक करा आणि त्यामुळे मला काही नाही असं अजून मला कमेंटमध्ये सांगून मला सुचवा यावेळी मी काय करायला हवं होतं. नंतर कथा ऐकली, कथा वाचली, महात्म्य वाचलं. नंतर स्वामीची आरती असं म्हटलं. अशा प्रकारे छान पूजा झाली. आपल्याला परिवार खूप छान केला. नंतर आपण देवळात गेलो, स्वामीच्या मठामध्ये गेलो इकडे. तुम्हाला व्हिडिओ